नमस्कार. तुमच्या सर्वांचे टॅरोट विथ श्वेता 1111 या माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत की वॉटर मॅनिफेस्टेशन कसे करायचे, त्यासाठी काय तयारी करायची आणि वॉटर मॅनिफेस्टेशन करताना काय अफर्मेशन्स बोलायचे आणि वॉटर मॅनिफेस्टेशन कुठल्या टायमिंगला करायचे. हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना वॉटर मॅनिफेस्टेशन करायचं आहे आणि त्यांना एखादी दुसरी गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये एखादं ध्येय मॅनिफेस्ट करून मिळवायचे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपले शरीर हे 70% पाण्याने बनलेले असते. पाणी हे फक्त तहान भागवण्यासाठी नव्हे तर ऊर्जा साठवण्याचे साधन आहे. पाण्याला तुम्ही जे काही सांगाल ते पाणी त्याच्याकडे साठवून ठेवते. जेव्हा तुम्ही एका सकारात्मक विचारासोबत पाणी पिता तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी त्या सकारात्मक विचारावर काम करू लागते. तर आपण पाहूया वॉटर मॅनिफेस्टेशन कसं करायचंय, त्यासाठी तुम्हाला काय तयारी करायचंय. तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचे आहे. तर हे वॉटर मॅनिफेस्टेशन तुम्ही सकाळी उठल्यावरती किंवा रात्री झोपण्यापूर्वी करू शकता. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला हा पाण्याचा ग्लास तुम्हाला दोन्ही हाताने तुमच्या हातामध्ये पकडायचा आहे, जेणेकरून त्यातली ऊर्जा तुमच्या पाण्यामध्ये उतरेल. तुमचा चेहरा शांत ठेवा आणि तुमच्या मनातील विचार, तुमच्या मनातील ज्या भावना आहेत, ज्या की पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे ते शांतपणे डोळे मिटून एकदम शांतपणे युनिव्हर्सला सांगा आणि पाण्याला सांगा की युनिव्हर्स, मला ही गोष्ट हवी आहे. त्यासाठी पाण्यालाही सांगा की मला ही गोष्ट हवी आहे. तुम्हाला सर्वात प्रथम हे बोलायचं आहे की ह्या पाण्यातील प्रत्येक एक एक थेंब माझ्या आयुष्यातली नकारात्मकता दूर करत आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे काही निगेटिव्ह विचार्स आहेत, निगेटिव्ह थॉट्स आहेत, ते सर्व हे पाणी माझ्यापासून दूर करत आहे आणि मी आता पूर्णपणे शांत आहे. त्यानंतर तुम्हाला बोलायचे आहे की हे पाणी माझ्या आयुष्यामध्ये चैतन्य आणत आहे. त्याबद्दल मी ऋणी आहे. माझ्या आयुष्यात जे काही आहे, आरोग्य, धनसंपदा, त्या सर्वासाठी मी आभारी आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल, जसं की आर्थिक गोष्टीसाठी असो, तुमच्या जवळच्या व्यक्तीबद्दल असो, तुमच्या नातेसंबंधाबद्दल असो किंवा दुसरं काही तुम्हाला लाईफमध्ये गोल अचीव्ह करायचं असेल, त्यासाठी तुम्हाला जी तुमची इच्छा आहे ती तुम्हाला आता बोलायची आहे. चला तर पाहूया आपण ती कशी बोलायची आहे. तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की आर्थिक समृद्धीसाठी तुम्हाला वॉटर मॅनिफेस्टेशनच्या वेळी काय बोलायचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये खूप सगळा पैसा हा सन्मानाने आणि योग्यतेने येत आहे. मला उत्पन्नाचे खूप सगळे साधनं मिळत आहेत आणि मी आर्थिकदृष्ट्या खूप श्रीमंत आणि समाधानी आहे. हे तुम्हाला बोलायचं आहे आर्थिक सुख समृद्धीसाठी. दुसरं आपण पाहणार आहोत की नातेसंबंधासाठी मॅनिफेस्टेशन करतेवेळी तुम्हाला काय बोलायचं आहे. तर नातेसंबंधासाठी तुम्हाला बोलायचं आहे, माझ्या आयुष्यातली सगळी नाती प्रेमळ आणि घट्ट आहेत. लोकांच्या मनात माझ्याबद्दल आदर आहे आणि प्रेम आहे. मी स्वतःवरती खूप सारं प्रेम करतो आणि मलाही समोरून तितकंच प्रेम मिळत आहे. हे तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या नातेसंबंधाच्या मॅनिफेस्टेशनसाठी. आरोग्यासाठी तुम्हाला काय बोलायचं आहे, चला तर आपण पाहूया. आरोग्यासाठी तुम्हाला बोलायचं आहे, माझे शरीर पूर्णपणे निरोगी आहे. माझी प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मला खूप उत्साही आणि फ्रेश वाटत आहे. हे तुम्हाला बोलायचंय तुमच्या आरोग्यासाठी. तर करिअर आणि त्याच्या यशासाठी तुम्हाला काय बोलायचं आहे, चला तर आपण पाहूया. करिअर आणि यशासाठी तुम्हाला बोलायचं आहे की मला माझ्या कामात सतत यश मिळत आहे. माझे वरिष्ठ आणि माझे सहकारी हे माझे कौतुक करत आहेत. मी यशाच्या शिखरावरती पोहोचत आहे. हे तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या करिअरसाठी आणि तुमच्या यशासाठी. आणि ज्या लोकांना लव्ह रिलेशनशिपसाठी मॅनिफेस्टेशन करायचे, त्यांच्या आयुष्यातून एखादी व्यक्ती निघून गेली आहे, त्यासाठी ज्यांना मॅनिफेस्टेशन करायचं आहे त्यांना हे बोलायचं आहे जे मी सांगेल आता. ओके. तर हे करताना तुम्हाला लव्ह रिलेशनशिप मॅनिफेस्टेशनसाठी तुम्हाला हातामध्ये हा ग्लास असा पकडायचा आहे आणि बोलायचं आहे की ज्या व्यक्तीवरती मी खूप सगळं प्रेम करतो, ती व्यक्तीही माझ्यावरती तितकंच प्रेम करत आहे. ती व्यक्ती माझ्या आयुष्यात परत आलेली आहे आणि आता आम्ही खूप सुखाने जगतो आहे, त्याबद्दल धन्यवाद.
हे तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या लव्ह रिलेशनशिपच्या मॅनिफेस्टेशनसाठी. तर आता आपण पाहिलं की तुमची इच्छा कशी बोलायची, त्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती काय फॉलो करायची, चला तर आपण पाहूया. हे पाणी पिऊन झाल्यावरती तुम्हाला बोलायचं आहे की हे पाणी पिऊन मी माझी इच्छा युनिव्हर्सकडे सोपवत आहे, म्हणजेच विश्वाकडे सोपवत आहे. मला माहिती आहे की माझे हे स्वप्न आधीच पूर्ण झालेले आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स. हे तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे पाणी पिऊन झोपी जायचं आहे. तर ह्यामध्ये आपण काही नियम आहेत ह्याचे ते पाहूया. चला तर आपण पाहूया. तर ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की कुठलीही गोष्ट तुम्हाला बोलत असताना ती घडणार आहे असं बोलण्यापेक्षा ती गोष्ट घडून गेली आहे असं तुम्हाला बोलायचं. जसं की तुमचं एखादं काम होणार असेल तर तुम्हाला माझं काम होणार आहे असं बोलण्यापेक्षा माझं काम आधीच झालेलं आहे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि पाणी जेव्हा तुम्ही पिता तेव्हा ते एकदम न पिता तुम्हाला ते थोडं थोडं करून तुम्हाला पाणी हे प्यायचं आहे. आणि प्रत्येक पाण्याच्या घोटासोबत तुम्हाला असा विचार करायचा आहे की तुमची प्रत्येक जी इच्छा आहे ती पूर्ण होत आहे. प्रत्येक पाण्याचा एक एक घोट पितेवेळी तुम्हाला असा विचार करायचा आहे की तुमची इच्छा पूर्ण होत आहे. हे वॉटर मॅनिफेस्टेशन तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीही करू शकता. ह्याचं कारण असं आहे की तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जे काही अफर्मेशन्स बोलता त्याचा तुमच्या अंतर्मनावरती परिणाम होतो. ते अफर्मेशन्स रात्रभर तुमच्या अंतर्मनावरती परिणाम करतात. आणि मेन गोष्ट जी आहे ह्यामधली, जेव्हा तुम्ही वॉटर मॅनिफेस्टेशन करता तेव्हा तुमचं मन हे एकदम पॉझिटिव्ह असलं पाहिजे. तुमच्या मनात कसलीही शंका असली नाही पाहिजे. तुम्ही एकदम पॉझिटिव्ह मनाने, सकारात्मक विचाराने हे वॉटर मॅनिफेस्टेशन केलं पाहिजे. तुमच्या मनात थोडीही शंका, नकारात्मक विचार किंवा कुठलीही वाईट गोष्ट येता कामा नये. हे फक्त तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी वॉटर मॅनिफेस्टेशन करायचं आहे. वाईट गोष्टीसाठी याचा वापर कृपया करू नये. तुम्हाला स्वतःच्या शक्तीवर आणि विश्वाच्या शक्तीवरती पूर्णपणे विश्वास ठेवून हे वॉटर मॅनिफेस्टेशन करायचे आहे. हे तुम्हाला सलग 21 दिवसच का करायचे आहे, तर 21 दिवस आपल्याला ह्याच्यासाठी करायचं आहे की 21 दिवसात आपल्या मेंदूला नवीन सवयी ह्या लागत असतात. हे वॉटर मॅनिफेस्टेशन करताना तुम्हाला एक छोटीशी टिप फॉलो करायची आहे. ती म्हणजे जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा युनिव्हर्स कडून एक पांढरा प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतोय असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे पाणी पिते वेळी. जेव्हा तुम्ही हे सर्व रोज रोज करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील व्हायब्रेशन्स ह्या बदलायला लागतात. तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह एनर्जी ही वाढायला लागते आणि जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती हळूहळू दूर व्हायला लागते. हे तुम्ही जेव्हा 21 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त करता तेव्हाच तुम्हाला याचा चांगला रिझल्ट येऊ शकतो. कारण की काही लोक असे करतात की 1-2 दिवस वॉटर मॅनिफेस्टेशन करतात आणि बोलतात की आम्हाला रिझल्टच येत नाही. तर त्यासाठी खास तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की सलग 21 दिवस तरी कमीत कमी तुम्हाला हे वॉटर मॅनिफेस्टेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ते कंटिन्यू पण चालू ठेवू शकता. तुमच्या आयुष्यात जर खरंच तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी हवी असेल, कुठलीही इच्छा मॅनिफेस्ट करायची असेल तर हे वॉटर मॅनिफेस्टेशन नक्की ट्राय करा. आणि असे भरपूर सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची जी काही इच्छा आहे आणि तुमच्या मनात जे काही सध्या पॉझिटिव्ह विचार चालू आहेत त्यांना क्लेम करण्यासाठी कमेंटमध्ये 1111 आता नक्की लिहा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो.